श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. 4 वाजले. मग नंदेच्या इथून आम्ही निघालो मिरजगावला जायला. मिरजगावला जात असताना ते रस्ते इतके छान झाले होते की आम्ही एका तासामध्ये मिरजगावमध्ये पोहोचलो. पण खरंच ना, पहिले गावाला यायचं म्हटलं की रस्ते पहा. आमच्या आहोंची शाळा. इथे आलं की हे मला म्हणतात, बघ माझी शाळा, इथे एक व्हिडिओ काढ माझ्या शाळेचा. त्यानंतर घरी पोचलो. त्यांना म्हटलं, आलो ना आपण तुमच्या माहेरामध्ये, आणलं ना मी तुम्हाला माहेरामध्ये. त्यानंतर आमची स्वरा आत्या बाहेर गेल्या असल्यामुळे ती आमची घास उतरून टाकत होती, कारण आम्ही लांबून आलो होतो ना, त्यामुळे. हे माझे सासरे. आम्ही सगळेजण गेल्यानंतर त्यांच्या पाया वगैरे पडलो आणि रात्र झाली. मग आम्ही झोपून सकाळी उठले. हे बघा, सगळे अजून सकाळी झोपलेलेच आहेत. मग मी उठले आणि आत्या आणि अण्णा लवकर उठले असल्यामुळे पाणी वगैरे त्यांनी ठेवलं होतं. मग मी आंघोळ केली. मी शेजारी पाणी आलं होतं म्हणून पाईप घेतला होता तिथे पाणी भरायला. मग अण्णांनी थोडी मला मदत केली पाणी भरायला. नंतर दाजी म्हणजे माझे दीर पण आले पाणी भरू लागायला आम्हाला. आम्ही गावाला आले की सगळेजण काम करू लागतात, ते आम्हाला खूप भारी वाटतं. म्हणजे हे दाजी सगळेच आम्हाला काम करू लागतात. नंतर ताईंनी त्या शेजारी पाणी आल्यामुळे तिथे पाणी कपडे धुतले. मग मी ते कपडे पिळून लागले. थोडीशी पोरींबरोबर मस्ती केली. त्यांच्या अंगावर पाणी वगैरे शिंपडलं. पोरींना पण भारी ऊन लागत होतं, त्यामुळे भारी वाटत होतं. नंतर बघा, हे आमचे कार्टून 3 दुर्वा, स्वरा, काव्या हे असे गावाला आले की छान अशा मोकळ्या मैदानामध्ये खेळतात. किती छान वाटतं ना. नाहीतर पुण्यामध्ये असलं की नुसतं मोबाईल घ्यायचा, TV बघायचा. आणि त्यानंतर आहो आत्यांना पाणी देत होते. थोडेसे नाश्त्याचे भांडे पडले होते. त्यांना म्हटलं की ठीक आहे नंतर आम्ही घासतो, पण त्यांना नाही. थोडी जरी भांडी पडली तरी त्या लगेच घासून टाकतात. जास्त भांडी त्यांना जमत नाही ठेवलेली. नंतर आत्यांनी मला स्वयंपाक करायला लावला. दुपारी वांग्याची भाजी, भाकरी हे सर्व काही. घरात खूप गरम होत असल्यामुळे हे म्हटले की बाहेरच आपण सगळेजण जेवूया. मग मी बाहेरच सगळी ताटं वगैरे आणली. स्वयंपाक वगैरे बाहेरच घेऊन बसलो. अण्णांना म्हटलं जेवायला या अण्णा सगळेजण. मग दाजींनी पण मोबाईल घेतला आणि म्हणले की मी व्हिडिओ काढतो, थांब. अक्का तू कुठं जाणार? ओके डन. तू ग मग बायको तू पण तिथंच उभे नाही? बरं ओके. जेवायला बसा. तुमच्यापेक्षा जास्त भूक मलाच लागणार. ती नको घेऊ मग गुळ नका पाणी, दुसरं घे, ती प्यायचंय. मग काय, सगळे जेवायला बसलो. वांग्याची भाजी छान झाली होती. आजच्या पुरतं एवढंच बास. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.